मुलींच्या किंवा त्यांच्या पालकांच्या या 3 अपेक्षांमुळे तरुण मुलांची लग्न जमत नाहीत असं तरुण मुलं म्हणतात। मात्र यामागचं खरं वास्तव काय आहे हे समजून घेतलं पाहिजे। तर मुलं म्हणतात की मुलींच्या आणि विशेषतः त्यांच्या पालकांच्या अपेक्षा भयंकर वाढलेल्या आहेत। वेल सेटल या 2 शब्दात सारं जग सामावलेलं असतं, त्यामुळे अनेकदा मुलीच नकार देतात। मात्र तरी देखील ढोबळ मानानं मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या 3 अपेक्षा असतात असं आम्हाला मराठा लग्न अक्षदामध्ये काम करताना दिसून आलं। मुलांच्या स्वतःच्या मालकीचं घर हवंय, शहरात उत्तम पगाराची नोकरी हवी, शहरातच घरही हवं, मात्र सोबत गावाकडे भरपूर शेती हवी, शक्यतो कुटुंब छोटंच हवं, लग्नानंतर कुटुंबियांची जबाबदारी घ्यायला नकार। आता ही एक बाजू झाली। आजही लग्नासाठी योग्य असलेली मुलं ही ग्रामीण भागामध्ये राहतात आणि ग्रामीण भागातील लोकांची नाळ अजूनही आपल्या संस्कृती परंपरेच्या शेतीशी आणि मातेशी जोडलेली आहे। ग्रामीण भागातील अनेक महिला अजूनही आपल्या डोक्यावरील पदर ढळू देत नाहीत, तर शहरात मुली सुद्धा दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालत असल्यानं अनेक व्हिडिओ समोर येतात। हे चित्र दिवसेंदिवस अधिक भयानक होत आहे। मात्र अजूनही काही वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे। गेल्या 8-10 वर्षांमध्ये अनेक मुलींची लग्न झाली, अनेकांनी पोटापुरता कमवणारा जावई पाहिला। मात्र लग्न झाल्यावर 2 वर्षांनी 4 वर्षांनी जावई बापूला दारूचं व्यसन लागलं, घरात भानगडी सुरू झाल्या। काही दारूच्या व्यसनापायी लवकरच निघून गेले, काही अपघातात गेले। आज अनेक तरण्या मुली कडेवर 2 वर्षाचं लेकरू घेऊन पांढऱ्या कपाळानं निराधाराच्या पगारासाठी तहसीलच्या चक्रा मारतात। आपला जावई जर दारू पीत असेल किंवा भानगडीखोर असेल, घरात खायचे वांदे असतील, तर आपल्या पोटच्या मुलीचे असे हाल पाहू कुठल्या बायबापाला चांगलं वाटेल? हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे। समाज बदलतोय, संस्कृती परंपरेच्या नावाखाली आपण नको ते धिंगाणे घालतोय, या सर्व गोष्टींचा सारासार विचार समाजसेवकांनी केला पाहिजे। केवळ मुली मिळत नाहीत ही ओरड करून चालणार नाही, किंवा मुलींनी सुद्धा अवास्तव अपेक्षा ठेवून चालणार नाही, हे मात्र खरं।